महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। दुर्गम भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा। आमदार आमशा पाडवींकडून 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण। सातपुड्यातील कुपोषण व माता मृत्यू रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल। अतिदुर्गम गावांना मिळाली जीवनदायिनी सेवा। सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे। त्यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील 5 अतिदुर्गम ग्रामपंचायतींसाठी मंजूर करण्यात आलेल्या 5 नवीन रुग्णवाहिकांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले। डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या कात्री, त्रिशूल, घाटली, मांडवी आणि कुंभरी या गावांमध्ये आजपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या। रस्ते आणि वाहतुकीच्या अभावामुळे गंभीर रुग्णांना अनेकदा बांबूच्या झोळीतून किंवा खाटेवरून अनेक किलोमीटर अंतर पायी नेण्याची वेळ नागरिकांवर येत होती। त्यामुळे गर्भवती महिला, कुपोषित बालके आणि आपत्कालीन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असे। मात्र आता या नवीन रुग्णवाहिकांमुळे दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे। विशेषतः गर्भवती महिला आणि कुपोषित बालकांना गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहोचवणे सुलभ होणार असल्याने माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यास मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। लोकार्पण सोहळ्या पार पडलेल्या स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या निर्णयाबद्दल स्थानिक आदिवासी बांधवांनी आमदार आमशा पाडवी यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे। एकूण माझ्या या मतदारसंघामध्ये आम्ही एकूण 13 गाड्या आपण आमदार निधीतून देतो आहे। त्याच्यात खास करून धडगावमध्ये आपण आज 5 गाड्यांचा आपण लोकार्पण केलं आहे। कारण ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या अतिदुर्गम भागामध्ये 100% नाही पण एक फुलची पाकळी म्हणून आपण एक गाड्या दिल्यानंतर या एरियामध्ये ते 5 रुग्ण वाहनाने ज्या एक या कोपऱ्यात असं दूर आम्ही दिली आहे ॲम्ब्युलन्स। याच्याने खास करून आमच्या जे कुपोषण असेल, गरोदर माता असेल किंवा अर्जंट ॲक्सिडेंट झालं किंवा सपोर्ट झालं, पावसामध्ये फार त्रास असतो आणि म्हणून आम्ही विचार केला का आपण आरोग्याचे ॲम्ब्युलन्स आहे पण आमदार निधीतून द्यायला पाहिजे, म्हणून मागे सुद्धा मी 5 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या आणि आता 13 आपण आणले आहे, जेणेकरून महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईस भाई शेख, धडगाव।